श्रीवत्समणिकौस्तुभं च मुकुटं कियोरुमुद्रां कितं बिभ्राणं वरदं चतुर्भुजधरं पीताम्बरोद्भासितं मेघशान्तनुं प्रसन्नवदनं पुल्लारविन्दक्षणं ध्यायेदं कटनायकं हरिमादिशं सुरेवन्दितं वेङ्कटाद्रिसमं स्थानं ब्रह्माण्डनास्ति किञ्चन वेङ्कटेशमो देवो भूतो न भविष्यति। मुरारी जगन्नाथ नारायण हो, कृपासागरा अच्युता माधवा हो, मधुसूदना श्रीधरा भाग्यवंता, नमस्कार व्यंकटेशा समर्था। रसिको, आज मी तुम्हाला मिथुन राशीची माहिती देत आहे। राशी चक्रात असणाऱ्या दोन प्रकाशमान तारका, एक जास्त आणि दुसरी कमी प्रकाश देणारी, त्यांच्या संयोगाने मिथुन रास बनते। पृथ्वीवर विषुववृत्ताच्या 24 अंश उत्तरेकडे या राशीचे क्षेत्र आहे। राशी चक्रातील तिसरी रास मिथुन असून तिचे क्षेत्र 60 ते 90 अंश हे आहे। राशीत मृगशीर्ष, आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्राचा समावेश होतो। मृगशीर्ष नक्षत्रावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आढळतो। आर्द्रा सर्पाकृती असून अत्यंत तेजस्वी आहे। आर्द्रा नक्षत्राचा स्वामी राहू आहे। पुनर्वसूवर गुरुचे स्वामित्व आहे। या दोन प्रकाशमान तारका पाश्चात्य मतानुसार दोन जुळी मुले आहेत। त्यांचा संबंध गुरुग्रहाशी मानला जातो। पुराणातील आख्यानुसार एकदा ही मुले वादळात सापडतात, तरी त्या संकटात न घाबरता त्या आपल्या जहाजापर्यंत जातात, म्हणून ही रास पराक्रमी मानली जाते, यशाचे प्रतीक मानली जाते। पाश्चात्य ज्योतिषांनी एकता, बुद्धिमत्ता, साहस आणि उत्साहाचे प्रतीक मिथुन राशीला मानले आहे। मिथुन रास ही विषम रास आहे। तिचे क्षेत्र बुध ग्रहाचे संचलित केलेले आहे। ही दोन स्वभावाची रास आहे। ही रास पुलिंगी आहे। या राशीचा स्वामी बुध नपुसक मानला जातो। भौतिक जगाचा हिरवा रंग मिथुन राशीचे प्रतिनिधित्व करतो, म्हणून ही रास वायुतत्वाची हिरवेपणाची सूचित करणारी असते। समशीतोष्ण स्वभावाची शूद्र किंवा भुऱ्या मळकट वर्णाची आहे। ही रास रात्रीबली आहे। ती मध्यम संततीयुक्त शिथिल अंगाची रास पश्चिम दिशेची स्वामी मानली जाते, म्हणजे तिला पश्चिमेकडून लाभ होतो। ही रास अमेरिका, उत्तर आफ्रिका, वेल्स या देशाचे प्रतिनिधित्व करते। या राशीच्या मूळ स्वभावात विद्येची आवड, कला, शिल्प यात रुची आणि त्यातच कीर्ती मिळवणे यांचा समावेश असतो। तारामंडळाच्या चिन्हात या शरीराच्या भोगी पुरुष राशीचा आकार स्त्री पुरुषाच्या जोडप्यासारखा आहे। त्या स्त्रीच्या हातात एक वाद्य आहे आणि स्त्रीच्या कमरेभोवती पुरुषाचा हात आहे। दोघेजण गायनवादन, प्रणय क्रीडा करताना दिसतात। या चिन्हाच्या आधारावर जगात आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जागृत देशांना मिथुन राशीचे प्रतिनिधी मानले जाते। या जीवसंज्ञक राशीचे निवासस्थान पश्चिम दिशेला आहे। जुगाराचे अड्डे, कॅफे, रेस्टॉरंट, सर्व प्रकारची पर्यटन, सरोवर, धबधबे, क्रीडा महोत्सव, सागर किनारा, सिनेमा थिएटर आणि इतर मनोरंजन केंद्रात या राशीचे निवासस्थान मानले जाते। ही रास शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या कार्यात दक्ष आणि महत्त्वाकांक्षी विचाराची असते। या द्विपद राशीचा स्वामी बुध स्वतःचा वार बुधवार आणि अंक ज्योतिषानुसार भाग्यांक 5 मानला जातो। ही रास चंचल, शांत, बाल्यावस्थेत क्रूर कर्म, हरित वर्ण, सत्यगुण प्रधान आणि कल्पनाशक्ती चांगली असणारी असते। ही रात्रीच्या वेळी बलवान होते,
पण सतत कार्यरत राहणे हे या राशीचे वैशिष्ट्य. ही रास ग्रामचारी म्हणजे एकांत जागामध्ये राहणारी त्रिधातू प्रकृतीची शीर्षोदयी विषम राशीची वक्ता आणि बुद्धिमान मानली जाते. या राशीला हास्य, नृत्य, गायन, वाद्य, शिल्प, गणित, वैज्ञानिक संशोधन, विमान प्रवास याची प्रतिनिधी मानलेली आहे. नपुसक समूह, अभ्यासू आणि सज्जनाच्या मध्ये राहणाऱ्या या राशीकडे शूद्र जातीचे स्वामित्व आहे. या राशीचा प्रतिनिधी पशु म्हणजे हरण आहे. आपल्या जीवनात जिवलग मित्र याच राशीचे प्रतिनिधित्व करतात. मिथुन राशीचे द्रव्य विशेष. पृथ्वीवर शरद ऋतूत मिळणारे पदार्थ ज्वारी, बाजरी, मूग, शेंगदाणे, कापूस, कापसाचे बी, केशर, कस्तुरी, हळदी, कुंकू, कागद, प्रकाशन, पत्रकारिता, शिल्पकला, क्लार्क, स्टेनो, पत्रकार संघाचे अध्यक्षपद. पूर्व क्षितिजावर या राशीचा उदय होताना या व्यक्तींना जन्म होतो. या व्यक्ती काळे डोळे असणाऱ्या, अध्ययनशील, शास्त्रात निपुण, तर्क करण्यात कुशल असतात. असे लोक दूत म्हणून कार्य करण्यात निपुण, मध्यस्थ किंवा साक्षीदार म्हणून काम करणारे, सामाजिक गोष्टीत रस घेणारे असतात. हे बुद्धिमान, सट्टा, जुगार याची आवड का असणारे, दुसऱ्याचे मन जिंकणारे, नेहमी गोड बोलणारे, गाणी, वाद्य याची आवड असणारे, नृत्य, कामशास्त्रात विशेष निपुण असतात. त्यांचे नाक लांब व धारदार असते. ते दिसायला उत्साही असतात, पण त्यांच्या रोजच्या कामात आळशी असतात. रवी 15 जून ते 15 जुलैच्या दरम्यान या राशीत असतो. या कालावधीत जन्माला आलेल्या व्यक्ती शिक्षण क्षेत्रात नाव कमावतात. जे लोक कुशल सर्जन, फिजिशियन, लेखक किंवा चित्रकार म्हणून नैपुण्य मिळवतात त्यांना रहस्य आणि विज्ञानाची रुची असते. बहुधा ते स्वतंत्र व्यवसाय करीत नाहीत. आषाढ महिन्यातील रवी मथुनेचा मानला जातो. या राशीत चंद्र 2 पंधरवड्यात एकदा 2.25 दिवस असतो. त्यानुसार ती व्यक्ती विद्येची आवड असणारी, चंचल देखणी, शांत, सुखी आणि भोगी असते. जर बुध ग्रह प्रबल असेल तर ती व्यक्ती शिल्प, वाणिज्य, लेखन